नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. एलईडी विद्युत व्यवस्था बसवण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांचा आरोप. धुळे पंचायत समितीच्या 30 जागांचे आरक्षण जाहीर. एकाच वेळेस 5 मण्यार सापांना मिळाले जीवदान, वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडले जंगलात. मुक्ती येथील सुपुत्र तथा नायब सुभेदार अनिल साळुंखे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न. साक्री तालुक्यातील कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव यांची निवड. आणि धुळ्यातील झेंडा चौक परिसरात लक्कड बागाचा विळखा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे महापालिका क्षेत्रात एलईडी विद्युत व्यवस्था बसवण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांच्यासह शिवसैनिकांतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. धुळे महानगरपालिका प्रशासक यांनी पुन्हा भ्रष्टाचाराचा धुमाकूळ घातला असून कमिशनसाठी कामाची गरज नसतानाही कॉन्क्रीट रस्त्यावर पुन्हा रस्ते केले जात आहेत. तसेच गेल्या 5 वर्षापासून एलईडी लाईट बसवण्याचे काम वारंवार केले जात आहे, असा आरोप शिवसेना उद्धव सेनेतर्फे करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करताना नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, सुनील पाटील, डॉक्टर अनिल पाटील, प्रशांत ठाकूर, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, पंकज भारसकर, ॲडव्होकेट भूषण पाटील, संदीप चौधरी, दिनेश पाटील, शिवाजी शिरसाळे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरामध्ये सध्या ऐन दिवाळीच्या पर्वाच्या वेळेला अर्ध्याच्या अधिक धुळे शहर अंधारामध्ये त्या ठिकाणी आहे. महानगरपालिका विद्युत विभागाचा जो ठेकेदार नेमलेला आहे तो ठेकेदार ठिकठिकाणी कॉलनी परिसर असेल किंवा महत्वाचे रस्ते असतील त्याच्यावरचे जे पिवळे पडलेले दिवे आहेत, जे बंद पडलेले दिवे आहेत, ते गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी या ठिकाणी बदललेले नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वावरती संपूर्ण धुळे शहर अंधारामध्ये असताना त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून विद्युत विभागाकडे मागणी केलेली होती की हे एलईडी या ठिकाणचे एलईडी बल्ब बदलवण्यात यावे, पण ते बल्ब अद्यापही त्या ठिकाणी त्यांनी बदलवलेले नाहीयेत. परवाच्या दिवशी स्थायी समितीच्या सभेमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी परत वाढीव 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी मंजूर केला. मुळातच 10 कोटीचा पहिला ठेका दिला, त्याच्यामध्ये परत वाढ केली गेली, 13 कोटीचा ठेका झाला आणि त्यानंतर 3.5 कोटीचा ठेका त्या ठिकाणी टाकण्यात आला. एक प्रकारे धुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम हे धुळे शहराला लुटून खाण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि आज संपूर्ण दिवाळीच्या पर्वावरती धुळे शहर अंधारामध्ये त्याच्या संदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी कंदील या ठिकाणी भेट देणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांनाच विनंती करणार आहोत की तुम्ही आता या धुळे शहरातला अंधकार या ठिकाणी. धुळे येथील पंचायत समितीच्या 30 जागांसाठी आरक्षण काल धुळे तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी रोहन कुवर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. यावेळी अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे उपस्थित होत्या. सकाळी 11 वाजेच्या सुमारास आरक्षण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला होता. त्यात लांबकाणी सर्वसाधारण महिला, बोरीस नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नंदानी नागरिकांचा मागास प्रवर्ग, सोनगीर सर्वसाधारण महिला, कापडणे सर्वसाधारण, न्याहाळोद अनुसूचित जमाती, मोहाडी डा नागरिकांचा मागास प्रवर्ग, फागणे अनुसूचित जाती, बिलाडी सर्वसाधारण, नगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, निमडाळे नागरिकांचा मागास प्रवर्ग, मेहरगाव सर्वसाधारण महिला, आनंदखेडे अनुसूचित जमाती, कुसुंबा अनुसूचित जमाती महिला, नेर नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिरढाणे नेर सर्वसाधारण, देऊळ बुद्रुक अनुसूचित जमाती, चौगाव अनुसूचित जमाती महिला, सडगाव अनुसूचित जमाती महिला, आरवी सर्वसाधारण महिला, नरवाड अनुसूचित जमाती महिला, बोरवीर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
मुक्ती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चिंचखेडे सर्वसाधारण महिला, शिरूर सर्वसाधारण महिला, निमगुळ सर्वसाधारण, मोहगण सर्वसाधारण, बोरकुंड सर्वसाधारण, विंचूर सर्वसाधारण असे आरक्षण निघाले आहे। आज दिनांक 13/10/2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसील धुळे ग्रामीण या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायत समित्या नियम 2025 नुसार पंचायत समितीचे निर्वाचक गणनिहाय आरक्षण काढण्यात आले। त्यामध्ये 30 जागांसाठी आरक्षण काढण्यात आले। तर 2 अनुसूचित जाती, त्यानंतर 7 अनुसूचित जमाती आणि त्यानंतर उर्वरित नामप्र 8 आणि सर्वसाधारण 13 असे एकूण 30 जागांसाठीचे आरक्षणाची गावं जाहीर करण्यात आली। त्यानंतर प्रत्येक आरक्षणामध्ये 50% महिलांचे आरक्षण काढण्यात आले। अतिशय विषारी असलेल्या मण्यार जातीचा 5 सापांना एकाच वेळेस जीवदान मिळाले आहे। सर्पमित्रांनी या 5ही सापांना पकडले आणि वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरानजीक जंगल परिसरात सोडण्यात आले। थंडीच्या दिवसांमध्ये मण्यार सापाचा मिलनाचा काळ असतो। याच काळात पोपदार आणि सुरक्षित जागा शोधण्यासाठी मण्यार साप लोकवस्तीत तसेच घरांमध्ये आढळून येत आहेत। अनेकदा उष्ण जागा शोधत असताना रात्री झोपलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊन सर्पदंशांचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे। मण्यार हा अत्यंत विषारी सर्प असून त्याचा दंश प्राणघातक ठरू शकतो। या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमने एकाच रात्रीत हे 5 मण्यार साप पकडले। हे 5ही सर्प वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वन्यजीव क्षेत्रात सुरक्षितपणे सोडून त्यांना जीवदान देण्यात आले। वन अधिकारी भूषण वाघ, सर्पतज्ञ निर्भय साखला, सुमित पाखरे, सतीश रानसिंग, काजल शिंदे आदी वन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते। धुळे तालुक्यातील मुक्ती येथील सुपुत्र तथा नायब सुभेदार अनिल भटा साळुंखे यांनी 24 वर्षांची देशसेवा पूर्ण करून सैन्य दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झालेत। यानिमित्त माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा मुक्ती येथे सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला। भारतीय सैन्यात तब्बल 24 वर्षे अखंड देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या नायब सुभेदार अनिल भटा साळुंखे यांचा मुक्ती येथे ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी गौरवपूर्ण सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नायब सुभेदार श्री साळुंखे यांनी आपल्या दीर्घ सेवेच्या काळात जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, इलाहाबाद, पंजाब, हिमाचल प्रदेश व गुजरात अशा देशांच्या विविध सीमावर्ती भागात काम करत अनेक ठिकाणी मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला। शिस्त, प्रामाणिकपणा आणि निष्ठा यासाठी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा गौरविण्यात आले आहे। सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील, आमदार राघवेंद्र भदाणे, ज्येष्ठ भाजप नेते बाळासाहेब भदाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील तसेच सरपंच गणेश गर्दे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी श्री साळुंखे यांचा शॉल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला। वक्त्यांनी त्यांच्या देशसेवेला सलाम करत साळुंखे यांची निष्ठा आणि त्यागभावना गावातील युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत असे गौरव उद्गार काढलेत। श्री साळुंखे यांच्या कार्यात त्यांच्या कुटुंबाचा मोठा हातभार असून पत्नी संगीता अनिल पाटील, मुलगा व मुलगी यांनी सदैव साथ दिली। वडील भटा वामन साळुंखे वय 82 आणि आई विमलबाई भटा साळुंखे वय 75 हे शेती व्यवसाय करतात। एक मुलगा सैनिक आणि दुसरा आदर्श शेतकरी अशी देशसेवा व शेतसेवेची सुंदर परंपरा या कुटुंबाने जोपासलेली आहे। देशासाठी समर्पित प्रत्येक सैनिक हा समाजाचा खरा हिरो आहे असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायततर्फे करण्यात आले। सुनील गवळी सहसंपादक। काही तिकडे नेपाळ बॉर्डरवरती असतात, त्यांना जेव्हा विचारलं की नेमकी परिस्थिती काय, मला आमच्या गडच्याच्या सुनील दाराने तरी सांगितलं म्हणजे -25 डिग्री टेम्परेचर होतं आणि त्या -25 डिग्रीवर राहण्यापेक्षा आपण आत्महत्या करून घेतली पाहिजे। 20 वर्षाच्या सर्व्हिस नंतर आमचा फौजी त्या ठिकाणी विचार करत होता। म्हणजे इतके हालाकीचे संबंध असतात, हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आयुष्य काढावं लागतं आणि जेव्हा डोळ्यासमोर तिथे लहान लहान आपली मुलं दिसतात, आपलं गाव दिसतं, तेव्हा यांच्या मनामध्ये मला असं वाटतं एकच विचार येत असेल की आपली सेना ज्या कर्तव्याकरता मी या ठिकाणी आलोय, माझ्या देशाची जी सरहद्द आहे ती सरहद्द साबूत ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून तशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही लोक त्या ठिकाणी टिकून राहतात। तुम्हाला मनापासून त्या ठिकाणी सलाम करतो। मी अनिल भटा पाटील, मुक्तीगावचा रहिवासी। मी देशाला भरती गेलो होतो 2001ला। एक
तारखेनंतर 2025ला मी रिटायरमेंट झालो आणि गावाने सत्कार सन्मान केला. लई खुश आभारी आहे मी त्यांच्या आणि देशाच्या कार्यासाठी मी अजून तत्पर राहणार आहे. थँक्यू. मी संगीता अनिल पाटील, मुक्ती गावाची रहिवासी. माझे पती अनिल भटा पाटील हे 24 वर्ष यांनी देशासाठी जी सेवा केली, मला खूप त्याविषयी गौरव आहे आणि गावकऱ्यांनी जो सत्कार ठेवला त्याची पण मी अभिनंदन करते. आणि माझ्या पतीचे त्यांच्यासोबत माझेही खूपच दिवस हालाकीचे गेलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही आज की मी आज काय दिवस काढलेले ते. त्यामुळे सैनिक एक वेगळाच असतो देशाचा. सैनिक मतलब जवान आणि किसान हे एकाच माळेत पोहणारे मणी आहेत. त्याच्यामुळे माझ्या पतीचा जो सत्कार झाला आहे आज मी खूप खूप आभारी आहे. साक्री तालुक्यातील कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री दिनेश कृष्णराव अहिराव तर व्हाईस चेअरमन श्री गोकुळ थोरात यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीनंतर ग्रामस्थांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी पणन रवींद्र चौधरी व त्यांचे सहकारी रवींद्र चव्हाण यांच्या अधिपत्याखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची विकासाकडे वाटचाल करणार असे गावकऱ्यांना संबोधित करण्यात आले. या प्रक्रियेत मुख्य सहभाग राहुल अहिराव, दीपक जयसिंगराव अहिराव, रवींद्र गोरख अहिराव, पोलीस पाटील चतुर अहिराव यांनी या प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावली. यावेळी गावातील बहुसंख्य साहेबराव अहिराव, रवींद्र अहिराव, पप्पू ठाकरे, भिकन बोरसे, विठ्ठल बोरसे, भैया पारधे, वसंत अहिराव, राजेंद्र अहिराव, पंकज अहिराव, योगेश्वर अहिराव, उपसरपंच विनायक अहिराव, संजय अहिराव, विजय अहिराव, ईश्वर देवरे, हेमंत अहिराव, गिरीश अहिराव, किशोर अहिराव, तुषार ढोले आदी उपस्थित होते. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक हायना तरस लगड बग्गा स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना रात्री 11:45 सुमारास कैद झाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत झेंडा चौक परिसरात सोमवारी रात्री 11:45 सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हायना तरस लगड बग्गा स्पष्टपणे दिसून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सदर प्राणी सामान्यतः जंगलात राहतो. त्याचे दात तीक्ष्ण आणि जबडा मजबूत असतो. हा प्राणी कुत्रे, शेळ्या तसेच मनुष्यावर देखील हल्ला करू शकतो. विशेषतः रात्री रस्त्यावर फिरणाऱ्यांवर. घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी रात्री बाहेर जाणं टाळलं आहे. मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांचे ओरडणे वाढल्याने प्राणी आसपास फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसर शिंदखेडा वनक्षेत्राच्या हद्दीत येतो. नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे यांना लेखी पत्र पाठवून पिंजरे लावून पकड मोहीम सुरू करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने त्वरित तपासणी करून लकडबग्ग्याचा शोध घेणे आवश्यक आहे. अन्यथा अनिष्ट घटना घडल्यास जबाबदारी प्रशासनावर राहील अशी नागरिकांची तीव्र भावना आहे. रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे. लहान मुलांना घराबाहेर खेळू देऊ नये. प्राणी दिसल्यास त्वरित 1926 वन विभाग हेल्पलाईन किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे असे आवाहन नागरिकांसाठी करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एलईडी विद्युत व्यवस्था बसवण्याच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार. शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांचा आरोप. धुळे पंचायत समितीच्या 30 जागांचे आरक्षण जाहीर. एकाच वेळेस 5 मण्यार सापांना मिळाले जीवदान. वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडले जंगलात. मुक्ती येथील सुपुत्र तथा नायब सुभेदार अनिल साळुंखे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न. साक्री तालुक्यातील कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री दिनेश कृष्णराव अहिराव यांची निवड.
आणि धुळ्यातील झेंडा चौक परिसरात लक्कडबागाचा विळखा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.